चास्कर मनसर नगर पंचायत 2025 यामध्ये प्रभाग 16 मध्ये मी नगरसेवक उभी आहे। खरं तर मला खरंच अतिशय वाईट वाटतंय की मी अपक्ष उभी आहे, कारण मी गेल्या बरेच वर्षापासून मायजाब जनतेचं म्हणजे सेवा करते, त्यांच्या सुखदुःखामध्ये उभी राहते आणि संजू भाऊंसोबत आम्ही सर्व केंद्र शासन राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना आम्ही लोकांपर्यंत फ्री राबवलेल्या होत्या। आणि आज मला अतिशय वाईट वाटतं की मी भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष होते, आता मी नाही आहे, कारण आम्हाला कालच पत्र आलं आणि आम्हाला आमच्या 8 पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। आम्हाला अतिशय वाईट वाटतं की आम्ही एवढं निस्वार्थीपणे काम केलं। म्हणजे आज भाजपाने जी युती केली ती मला कोणत्याही म्हणजे विश्वासात न घेता ही युती झाली राष्ट्रवादी संघे। आणि आम्हाला शेवटच्या दिवशी सांगितलं की आम्ही 5 जागा भाजपला दिलेल्या आहेत आणि त्याही जागा अशा दिलेल्या आहेत की जी लोक आपले म्हणजे कोणतेही सक्रिय सभासद नाही अशा लोकांना त्यांनी तिकीट दिल्या आणि आम्हाला स्वतःला तिकीट दिली नाही, याचा अतिशय आम्हाला खंत आहे। असो, पण आज भारतीय जनता पार्टी जरी आम्हाला साथ दिली नसेल तरी तुम्ही मायबाप जनता आज आमच्या सोबत आहे, आम्हाला खूप छान प्रतिसाद देत आहे, याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे। तसंच संजू भाऊ तोरा त्यांनी म्हणजे ज्या वेळेस लाडक्या बहिणीचे जे फॉर्म भरायचे होते त्यावेळेस खरं तर आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागून ऑनलाईन फॉर्म महिलांचे भरून दिले की जेवढ्या महिलांना लाभ देता येईल तेवढा आम्ही सर्वांना लाभ दिला। त्यानंतर ज्या काही शासनाच्या योजना आहे त्यामध्ये PM किसान योजना असेल, बांधकाम योजना असेल, आयुष्यमान कार्ड योजना असेल, सर्व योजनांचा आम्ही लाभ सर्व जनतेपर्यंत फ्रीमध्ये राबवलेला आहे। पण मला नक्कीच खात्री आहे की आता येत्या 2 तारखेला जे मतदान आहे, आमची प्राचीताई थोरात नगर अध्यक्षाला उभी आहे, त्यांना तुम्ही ऑटो रिक्षा पुढे चिन्हावर बटन दाबून विजयी करा। आणि मी 16 प्रभागामधून उभी आहे, माझं चिन्ह स्कूटर आहे, मलाही विजय करा, बहुमताने आमच्या दोघींना विजय करा आणि जो आमच्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाचा खरंच आम्हाला म्हणजे न्याय द्या, एवढीच विनंती आहे। धन्यवाद। जय शिवराय। धन्यवाद ताई। यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उच्च शिक्षित सुसंस्कृत प्राचीताई आकाश थोरात यांना मी विनंती करतो की ताई आपण आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं। एकदा जोरात टाळ्या आपण सर्वांनी ताईंसाठी वाजवायच्या आहे। यानंतर प्राचीताई।